व्हिडिओमध्ये आपण टाकत आहोत अँगल बिटवीन द टू प्लेन्स, म्हणजे दोन प्लेन मधला अँगल आपण फाइंड आउट करत आहोत। दोन प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा जो आपण प्रीवियस चॅप्टरमध्ये शिकलो, लाईन चॅप्टरमध्ये अँगल बिटवीन द टू लाईन, तर सेम इथे बी अँगल बिटवीन द टू प्लेन्स तोच फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे। लक्षात ठेवा तीन कंडिशन मध्ये आपल्याला पॅरलल, परपेंडिक्युलर आणि इन्क्लाइन। पॅरलल साठी आपण वापरतो a1 upon a2 plus b1 upon b2 plus c1 upon c2। परपेंडिक्युलर साठी आपण वापरत होतो a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0 and incline म्हणजे त्यासाठी आपण अँगल काढला लेस 90 ग्रेटर 90, जो अँगल काढला त्यासाठी आपण वापरत होतो cos थीटा is equal to a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 upon under root a1 square plus b1 square plus c1 square into under root a2 square plus b2 square plus c2 square। तो कशाला द्यायचा आहे मोड। आता या मोडचा यूज काय करतो, जो निगेटिव्ह राहतो जर आपला आन्सर सॉल्व केला तर निगेटिव्ह आला त्या निगेटिव्ह कन्वर्टेशन मध्ये पॉझिटिव्ह, बस हा काम आहे मोडचा। ठीक आहे, तर आपण तोच कंडिशन इथे आपण प्लेन मध्ये वापरत आहोत। प्लेन मध्ये पण लक्षात ठेवा पॅरलल असेल तरी भी तोच वापर फॉर्म्युला a1 upon a2 plus b1 upon b2 plus c1 upon c2। पॅरललनेस आपण कोणत्या कॅटेगरीत टाकतो, कोऑर्डिनेट, हे भी एक लक्षात ठेवायचा। दुसरा आपण परपेंडिक्युलर साठी तोच वापर, परपेंडिक्युलर साठी कोणती कॅटेगरी असेल, राइट अँगल आणि इन्क्लाइन साठी आपण cos थीटा। ठीक आहे, तर हेच फॉर्म्युला आपण इथे भी यूज करणार आहोत। ठीक आहे, तर काही क्वेश्चन घेतले आपण या टॉपिकचे, ते तुम्हाला लिहून घ्यायचे। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण टाकत आहोत प्लेन्सच टॉपिक, अँगल बिटवीन टू प्लेन्स। अँगल बिटवीन टू प्लेन्स म्हणजे आपल्याकडे दोन प्लेन राहणार आणि त्या दोन प्लेन मधला जसं दोन प्लेन राहते त्या दोन प्लेन मधला जो अँगल आहे तो आपल्याला अँगल फाइंड करायचा। सपोज दिस इज द टू प्लेन्स, हे आला आपला फर्स्ट प्लेन, हा आला आपल्याला सेकंड प्लेन, त्याच्यामध्ये जो हा अँगल आहे किंवा हा कोणता म्हणजे हे जे अँगल आहे हा अँगल आपल्याला फाइंड करायचा, म्हणजे दिस इज द अँगल बिटवीन टू प्लेन्स। तर जो आपण लाईन चॅप्टरमध्ये शिकलो अँगल बिटवीन द टू लाईन्स, सेम तेच फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे अँगल बिटवीन द टू प्लेन्स मध्ये। ठीक आहे, तर अँगल बिटवीन द टू प्लेन्स त्याच्यात सेम फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करू। त्या फॉर्म्युला काय, cos थीटा इज इक्वल टू आपला फॉर्म्युला होता a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 complete upon under root a1 square plus b1 square plus c1 square into under root a2 square plus b2 square plus c2 square। ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याकडे cos थीटा इज इक्वल टू मोड ऑफ a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 upon under root a1 square plus b1 square plus c1 square into under root a2 square plus b2 square plus c2 square। ठीक आहे, तर हा मोडचा यूज आपण सांगितला। मोड म्हणजे जर आपला आन्सर हा जेव्हा सॉल्व करू याचा आन्सर जर आपला निगेटिव्ह आला तर आपण निगेटिव्हला हा मोडचा यूज करून काय करू, कन्वर्ट पॉझिटिव्ह करू। ठीक आहे, तर आपला हा आहे फॉर्म्युला। तर क्वेश्चन घेऊ आपण, क्वेश्चन नंबर 1। तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन्स। दिस द प्लेन्स दोन फॉर्म दिले आपल्याकडे, दोन वेक्टर फॉर्म आहे, पण वेक्टर फॉर्म मध्ये हा जो वेक्टर हा काय राहते आपल्याला, जसं आपला वेक्टर फॉर्म इन इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म मध्ये आपला काय होता, आपला होता r बार डॉट n कॅप इज इक्वल टू p आणि n कॅप म्हणजे काय होते नॉर्मल युनिट वेक्टर, आणि नॉर्मल युनिट वेक्टर हा p काय आला आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन। पण आपण याच्या पहिले मी सांगितलं होतं की जेव्हा मी तुम्हाला वेक्टर फॉर्म दिला आहे तर हा n कॅप कधी भी दिला राहत नाही, तर हमेशा करा दिला राहते n बार दिला राहते। ठीक आहे, कारण n बार दिला आहे, या n बार बरोबर आपण काय काढू शकतो, n कॅप काढू शकतो। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हा आपल्याकडे जो दिला आहे r बार डॉट हा काय झाला आपला n बार झाला। मग n बार म्हणजे काय होते नॉर्मल वेक्टर आपण काय काढतो, डायरेक्शन रेशो। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आन्सर। तर आपण गिवन घेऊन, द गिवन इज काय पहिला r बार डॉट 2i minus j plus k is equal to किती 6, देन कम्पेअरिंग विथ r बार डॉट काय पहिला आपल्याला जसं दोन वेक्टर फॉर्म आपल्याला घेऊन n1 बार, r बार डॉट n1 बार इज इक्वल टू आपण हा काय घेऊ, तुम्ही p पण घेऊ शकता d पण घेऊ शकता, दादा जसा हा n बार आहे तर आपण इथं d पण घेता येईल। हा n बार म्हणजे नॉर्मल वेक्टर घेतला आपण, मग नॉर्मल वेक्टर घेतला म्हणजे त्याच्यात हा कॉन्स्टंटच घेतला, कारण हा परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन केव्हा कन्वर्ट होणार, जेव्हा हा काय राहणार n कॅप राहणार। हा सध्या काय n बार आहे, तर हा 6 हा d पण म्हणजे कॉन्स्टंट राहू शकते, किंवा आपण असा भी करू शकतो की हा कॉन्स्टंट घेता p पण घेऊ शकतो, काही फरक नाही पडतात त्याला। लक्षात जरा p घेऊन टाकू आपण, हा p1। ठीक आहे, तर आपल्याला फक्त n बार सिंग देणार आहे, तर n बार इज इक्वल टू 2i minus j plus k
So therefore A1 is equal to 2, B1 is equal to -1, C1 is equal to 1 are the डायरेक्शन रेशो ऑफ N1 बार. ठीक है. दूसरा घेऊ R बार डॉट दूसरा काय I प्लस J प्लस 2K इज इक्वल टू किती 7. देन कंपेरिंग विथ R बार डॉट काय घेऊ आता N2 बार इज इक्वल टू काय घेऊन हा P2 घेऊन टाकू. ठीक आहे. P2 तर therefore N2 बार इज इक्वल टू किती त्याला I प्लस J प्लस 2K. म्हणजे त्यानुसार A2 is equal to किती 1, B2 is equal to किती 1, then C2 is equal to किती 2 are the direction ratio of N2 bar. ठीक है. then angle between the planes. therefore आपण मेंशन करू let theta be the angle between two planes. थीटा काय आहे आपला अँगल बिटवीन द टू प्लेन्स. देन फॉर्म्युला आपल्याकडे आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस थीटा इज इक्वल टू मोड ऑफ A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन अंडर रूट A1 स्क्वायर प्लस B1 स्क्वायर प्लस C1 स्क्वायर इंटू अंडर रूट A2 स्क्वायर प्लस B2 स्क्वायर प्लस C2 स्क्वायर. ठीक आहे. तर therefore A1 किती आपल्याला कापस काढला A1 किती आहे पाहूया A1 आहे 2 B1 किती आहे 1 म्हणजे 2 into 1 प्लस B1 किती आहे -1 B2 किती आहे 1 -1 into 1 प्लस C1 किती आहे आपल्याकडे 1 C2 किती आहे 2 तो 1 into 2 अपॉन अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर म्हणजे किती आला 2 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इंटू अंडर रूट A2 स्क्वेअर म्हणजे किती 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ठीक. तर किती आहे 2 -1 प्लस 2 अपॉन किती आहे 4 1 प्लस 1 इंटू अंडर रूट 1 प्लस 1 प्लस 4 किती आहे 2 -1 1 1 प्लस 2 3 अपॉन अंडर रूट 6 रूट 6 म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू किती आला 3 अपॉन रूट 6 इंटू रूट 6 किती होते 6 होत आहे. तर कॉस थीटा इज इक्वल टू किती आला 1/2. मग कॉसचा कोणता अँगल आहे तर ज्याची व्हॅल्यू किती राहते आपल्याला 1/2 ते आपण इथे मेन्शन करू का बट cos 60 डिग्री म्हणजेच किती होते 1/2 दॅट इज थीटा इज इक्वल टू किती आला 60 डिग्री म्हणजे किती आला π/3 आला. ठीक आहे. तर हा झाला आपल्याला फर्स्ट क्वेश्चन. ठीक. देन सेकंड क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतात फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन्स आहे. प्लेन्सच आपल्याला प्लेन्सचा अँगल काढायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन फॉर्म दिले आहे. आता हे दोन फॉर्म कोणते झाले XYZ आहे इज इक्वल टू C आहे म्हणजे जवळपास कॉन्स्टंट आहे XYZ आहे इथं बी कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा झाला आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द प्लेन. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ प्लेन. मग स्टँडर्ड फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ प्लेन काय आपल्याकडे काय AX प्लस BY प्लस CZ इज इक्वल टू काय घेतो D वेअर ABC आर द डायरेक्शन रेशो आणि D इज अ कॉन्स्टंट. लक्षात ठेवा. म्हणजे त्यानुसार म्हणजे आपल्याला गिवन करून टाकू. तर मग काय द गिवन इक्वेशन इज काय 2x minus y plus z is equal to 6. then comparing with काय दोन आहे सेम म्हणून आपण याला काय घेऊ a1x plus b1y plus c1z is equal to किती d1. तर therefore a1 किती आला 2 b1 किती आला -1 c1 किती आला 1. then दुसरा काय x plus y plus 2z is equal to किती 7. then comparing with a2x plus b2y plus c2z is equal to काय d2. ठीक आहे. तर therefore काय a2 is equal to 1 b2 is equal to 1 c2 is equal to 2. then let theta be the काय angle between two planes.
द एंगल बिटवीन टू प्लेन्स देन कोणता फॉर्म्युला आपल्याकडे cos थीटा इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वायर प्लस b1 स्क्वायर प्लस c1 स्क्वायर इंटू अंडर रूट a2 स्क्वायर प्लस b2 स्क्वायर प्लस c2 स्क्वायर. ठीक आहे, हा झाला आपल्याला कॉस थीटा. देन a1 b1 c मिळाला आपल्याला, बस व्हॅल्यू पुट अप करू आता आपण. a1 किती आहे 2, b1 a2 किती आहे 1. म्हणजे काय आला याचा अर्थ इथं कॉस थीटा इज इक्वल टू a2 किती होता a1 किती होता 1, a2 किती होता 2 प्लस सॉरी 2 हा a1 आहे, 2 हा a1 आहे आणि a2 किती आहे 1 प्लस b1 किती आहे -1, b2 किती आहे 1 -1 इंटू 1 प्लस c1 किती आहे 1, c2 किती आहे 2, 1 इंटू 2 अपॉन अंडर 2 स्क्वायर प्लस -1 स्क्वायर प्लस 1 स्क्वायर इंटू अंडर रूट 1 स्क्वायर प्लस 1 स्क्वायर प्लस 2 स्क्वायर. देन किती झाला 2 इंटू 1 2, -1 इंटू 1 -1, 1 इंटू 2 2 अपॉन 2 चा स्क्वायर 4, 1 चा 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस 4, 2 -1 1, 1 प्लस 2 3 अपॉन किती आहे 6 रूट 6 म्हणजे हा किती आला 3 अपॉन रूट 6 इंटू रूट 6 किती होता है 6 होता है. म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू 3 अपॉन 6 मीन्स किती होते 1/2. बट कॉसचा कोणता अँगल आहे ज्याची व्हॅल्यू 1/2 राहते, तर कॉसचा कोणता अँगल आहे 60 डिग्री इज इक्वल टू 1/2. थीटा इज इक्वल टू किती आला 60 डिग्री, दॅट इज π/3 रेडियन. ठीक आहे, हा जर आपल्याला नेक्स्ट आन्सर सेकंडचा. देन थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय म्हणते आपल्याला फाइंड अँगल बिटवीन द प्लेन्स. फाइंड अँगल बिटवीन द प्लेन्स आर बार डॉट i प्लस जे मायनस इक्वल टू 4 अँड आर बार डॉट i प्लस 2j प्लस इज इक्वल टू 9. दिस इज द वेक्टर फॉर्म. देन अगेन तेच गिवन म्हणजे ते काय करून द गिवन इज काय गिवन आपल्याकडे आर बार डॉट i प्लस जे मायनस के इज इक्वल टू किती 4. देन कंपेअरिंग विथ काय आर बार डॉट काय घेऊन n1 बार इज इक्वल टू काय p1. ठीक आहे, मग n1 बार किती होते पहा n1 बार आहे i प्लस जे मायनस के, पण n बार म्हणजे काय होतं n बार म्हणजे होते आपल्याला n बार म्हणजे काय होते नॉर्मल वेक्टर. नॉर्मल वेक्टर आपण काय काढतो a b c म्हणजे a1 किती आहे 1, b1 किती आहे 1, c1 किती आहे -1 आर द डायरेक्शन रेशो ऑफ n बार किंवा n1 बार पण घेता येईल. दुसरा आहे आर बार डॉट i प्लस 2j प्लस के इज इक्वल टू किती 9 कंपेअरिंग विथ आर बार डॉट n2 बार इज इक्वल टू काय p2. तर देयरफॉर n2 बार इज इक्वल टू किती आहे i प्लस 2j प्लस के. तर a2 किती आहे 1, b2 किती आहे 2, c2 किती आहे 1 आर द डायरेक्शन रेशो ऑफ n2 बार. ठीक आहे, मग देयरफॉर फॉर्म्युला आपला लेट थीटा बी द अँगल बिटवीन टू प्लेन्स. ठीक आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला कॉस थीटा. लक्षात ठेवा अँगल बिटवीन द लाइन्स आणि अँगल बिटवीन द प्लेन्स याच्या दोघांचाही फॉर्म्युला सेम आहे. तर कॉस थीटा इज इक्वल टू a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वायर प्लस b1 स्क्वायर प्लस c1 स्क्वायर इंटू अंडर रूट
a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. ठीक आहे. मग त्यानुसार व्हॅल्यू पुटअप करू आता आपण. cos थीटा इज इक्वल टू मोड ऑफ a1 a2 किती आहे आपल्याला पाहून घ्या. a1 किती आहे 1, a2 किती आहे 1 इंटू 1 प्लस b1 किती आहे 1, b2 किती आहे 2, 1 इंटू 2 प्लस c1 किती आहे -1, c2 किती आहे 1, -1 इंटू 1 म्हणजे किती आलं आपल्याला 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर इंटू अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे किती आला 1 प्लस 2 -1 अपॉन 1 प्लस 1 प्लस 1 इंटू 1 प्लस 4 प्लस 1. ठीक आहे. म्हणजे किती आला 1 प्लस 2 3, 3 मायनस 1 2 अपॉन रूट 3 किती हा रूट 6. ठीक. नंतर याला जर सॉल्व केला आपण मोड याला सॉल्व केला हा 2 अपॉन किती आला अंडर रूट किती 18. ठीक आहे. सॉल्व जर समोर जायचं आहे आपल्याला तर आपण करू शकतो याला सॉल्व. तसं त्याच्या रूट येणार आहे म्हणजे अँगल आहे ना आपल्याकडे. त्यामुळे एक काम करू डायरेक्ट काय करू थीटा अँगल आपल्याला थीटा इज इक्वल टू किती घेऊ कॉस इनवर्स 2 अपॉन अंडर रूट 18. सॉल्व करायचं करता येते. 18चा आपण काय करू शकतो 9 इंटू 2 9चा रूट किती होते 3 2 ॲज इट इज 3 रूट 2 होते. इथं 2ला आपण रूट 2 इंटू रूट 2 लिहू शकतो. रूट कॅन्सल म्हणजे काय आला रूट 2 अपॉन 3 हे बी लक्षात ठेवा. पण रूट 2 अपॉन 3 हा कोणता अँगल आहे का आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण डायरेक्ट इथं थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 2 बाय अंडर रूट 18. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 3. देन क्वेश्चन नंबर 4. Question number 4 comes that show that the planes these two are equation given are at right angle. Right angle विचारला म्हणजे आपले दोन प्लेन राहणार. हे समोर दिस इज द फर्स्ट प्लेन दिस इज द सेकंड प्लेन. हे दोन प्लेन आहे आणि हे दोन प्लेन का शो करायचं दिस इज द राईट अँगल म्हणजे 90 डिग्री दाखवायचं आहे. आता शो दॅट द राईट अँगल दाखवायचं आहे म्हणजे याचा अर्थ आपला आन्सर काय पाहिजे एक तर 90 आला पाहिजे. म्हणजे जो बी आपण अँगल काढणारा कॉस थीटाचा अँगल किती निघाला पाहिजे 90 निघाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन तो एक आहे का आपण कॉस थीटाची फॉर्म्युला अप्लाय करू इथं आणि कॉस थीटाचा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर तुमचा अँगल जो अँगल आहे तो अँगल किती आला पाहिजे 90 आला पाहिजे. किंवा दुसरा एक आहे आपल्याकडे मी दोन्ही याचे सांगतो पण तुम्हाला समजून सांगतो की जर तुम्ही कॉस थीटा वापरले तर जो थीटा निघणार तर थीटाचा अँगल काय निघाला पाहिजे 90 म्हणजे π/2 निघाले पाहिजे. लक्षात ठेवा. जर तुम्हाला दुसरा ऑप्शन कोणता आहे राईट अँगल कंडिशन आहे इथं. राईट अँगल मला म्हणजे कंडिशनमध्ये परपेंडिक्युलर आणि परपेंडिक्युलरसाठी फॉर्म्युला आहे आपल्याला कोणता a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इज इक्वल टू किती आला म्हणजे आन्सर 0. म्हणजे a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 जर आपण सॉल्व केला तर आपला आन्सर किती आला पाहिजे 0. तर लक्षात ठेवा मी तुम्हाला दोन्ही आन्सर काढून देतो. तुम्हाला जो बी बेटर वाटत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. कारण तसं बी आपलं प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण परपेंडिक्युलरचे सॉल्व केले आहे क्वेश्चन तर लक्षात ठेवायचं. राईट अँगलने बी सॉल्व केले म्हणजे परपेंडिक्युलरच्या कंडिशनने बी सॉल्व केले तरी बी आपला आन्सर सेम येणार. आज जसं आता आपण कॉस्टचं चालू तर आपण कॉस्टनं घेऊ. ठीक आहे. पण लक्षात ठेवायचं तुम्ही कोणताही दोनपैकी एक वापरू शकता. ठीक. तर पहिला जर जसा घेतो आम्ही द गिवन इक्वेशन इज काय गिवन इक्वेशन 3x plus 4y minus 5z is equal to किती 7. This is the standard form of the plane. Then comparing with काय a1x plus b1y plus c1z is equal to काय घेऊन d1. तर therefore a1 किती आला 3 b1 किती आला 4 c1 किती आला -5. अगेन दुसरं इक्वेशन काय आहे दुसरं इक्वेशन आहे 2x plus 6y plus 6z is equal to 7. then comparing with दूसरा बरोबर a2x plus b2y plus c2z is equal to किती d2. तो therefore a2 is equal to 2 b2 is equal to 6 c2 is equal to 6. ठीक है. then let theta be the angle between two planes. क्या फॉर्मूला cos theta is equal to mod of क्या फॉर्मूला a1 a2 plus b1 b2 plus c1 c2
अपॉन अंडर रूट a1 स्क्वायर प्लस b1 स्क्वायर प्लस c1 स्क्वायर इंटू अंडर रूट a2 स्क्वायर प्लस b2 स्क्वायर प्लस c2 स्क्वायर. ठीक आहे, व्हॅल्यू कुठं पुरवता इथं आपण. देन a1 किती आहे पाहून घ्या. a1 आहे आपल्याकडे 3 इंटू a2 किती आहे 2 प्लस b1 किती आहे 4 b2 किती आहे 6 c1 किती आहे -5 c2 किती आहे 6. therefore under root 3 square plus 4 square plus -5 square into under root 2 square plus 6 square plus 6 square. 3 दूने 6 6 7 24 प्लस इंटू माइनस माइनस 6 पंचे 30 और कितना 3 स्क्वायर 9 4 16 5 25 इंटू अंडर रूट 2 4 6 36 प्लस 36. ठीक आहे, म्हणजे किती आला आन्सर आपल्याला 624 30 30 माइनस 30 0 अपॉन किती आला हा 25 25 50 अंडर रूट 36 36 72 72 76. तर हा आला 0 बाय एनी नंबर. 0 बाय एनी नंबर काय होते 0, म्हणजे कॉस थिटा इक्वल टू किती आला 0. आता कॉस थिटा इज इक्वल टू 0 आला. मग कॉसचा कोणता अँगल आहे ज्याची व्हॅल्यू 0 राहते. तर कॉसचा कोणता अँगल आहे ज्याची व्हॅल्यू 0 राहते 90. म्हणजे आपण म्हणू शकतो बट कॉस 90 डिग्री म्हणजेच किती होते 0. याच्या अर्थ थिटा इज इक्वल टू किती आला 90 डिग्री म्हणजेच किती π/2. ठीक आहे, म्हणजे आपण पहिले सांगितलं होतं जर दोन प्लेन परपेंडिक्युलर आहे दोन प्लेन परपेंडिक्युलर म्हणजे अँगल किती आला पाहिजे 90. तर अँगल किती आहे 90. हा एक ऑप्शन होता आपल्याकडे. दुसरा ऑप्शन आपण अजून घेऊ और कोणता आला परपेंडिक्युलर राईट अँगल शो करायचं. राईट अँगल म्हणजे कंडिशन परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलरसाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इज इक्वल टू आन्सर किती आला पाहिजे 0 आला पाहिजे. 0 आला म्हणजे आपला आन्सर बराबर आहे, म्हणजे आपला कंडिशन परपेंडिक्युलर आहे. तर a1 किती आहे आपल्याकडे दिला आहे इथं a3 इंटू 2 प्लस 4 इंटू 6 प्लस -5 इंटू 6. ठीक आहे, 3 दूने 6 6 24 प्लस इंटू मायनस 6 पंचे 30 किती आला 0. म्हणजे याचा अर्थ therefore 2 planes are काय आर ॲट राईट अँगल. ठीक आहे, तर हा एक फॉर्म्युला हा एक तुम्ही सॉल्व करू शकता किंवा याच्यानुसार सॉल्व करू शकता. इथं बी तुम्हाला a1 a2 b1 b2 c1 c2 काढावाच लागेल. म्हणजे जो आपण इथं कम्पेअर केला ना जो याच्यात आपण कम्पेअर केला हे स्टेप एवढी स्टेप कॉमन आहे. एवढी स्टेप तुमच्याकडे कॉमन आहे. इथपर्यंत दोन्ही ठिकाणी तुम्हाला हे काढावंच लागेल. आणि नंतर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कॉस थिटाचे फॉर्म्युला वापरता की आपल्याला राईट अँगलचा वापरता. ठीक आहे, त्याच्या दोघांचे आन्सर सेम आहे. तर हा झाला आपल्याला क्वेश्चन नंबर 4. देन क्वेश्चन नंबर 5 अँड लास्ट क्वेश्चन काय फाइंड अँगल बिटवीन द प्लेन्स. म्हणजे प्लेनचा अँगल काढायचा हुज वेक्टर इक्वेशन इज गिवन. ठीक आहे, तर दे लिव्ह द वेक्टर इक्वेशन इज काय पहिला r बार डॉट काय 2i प्लस 2j मायनस 3k इज इक्वल टू किती 5. हा काय आपल्याला डायरेक्टच म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो तुम्ही किंवा कम्पेअर बी करता. ते काय फरक नाही पडणार. तर कम्पेअरिंग विथ आर बार डॉट n1 बार इज इक्वल टू काय घेतो आपण p1. तर n1 बार म्हणजे किती आला 2i प्लस 2j मायनस 3k. आणि याच्यामध्ये आपल्याला काय मिळते a1 b1 आणि c1. ते a1 किती आला मग 2 b1 किती आला 2 c1 किती आला -3. देन दुसरा r बार डॉट I minus 2j plus 3k is equal to 7. Then comparing with r bar dot n2 bar is equal to काय p2. तो therefore n2 bar किती आला आपला I minus 2j plus 3k. तो therefore a2 equal to किती 1 b2 is equal to -2 c2 is equal to 3. ठीक है. Then let
theta be the angle between two planes. Then which formula use? Cos theta. Cos theta is equal to a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 upon under root a1 square plus b1 square plus c1 square into under root a2 square plus b2 square plus c2 square. ठीक है, तो देखो a1, चलो a1 पाऊंगा कितना है 2 इंटू a2 कितना है 1 प्लस b1 कितना है 2 इंटू b2 कितना है -2 प्लस c1 कितना है -3 इंटू c2 कितना है 3 अपॉन 2 स्क्वायर प्लस 2 स्क्वायर प्लस -3 स्क्वायर इंटू अंडर रूट 1 स्क्वायर प्लस -2 स्क्वायर प्लस 3 स्क्वायर में किती 2 प्लस इंटू माइनस 4 प्लस इंटू माइनस 3 3 9 अपॉन 4 4 9 अगेन 1 प्लस 4 प्लस 9 इधर 2 minus 4 minus 2 minus 2 minus 9 minus 11 आणि इथं 4 4 8 8 9 17 5 9 14. आता मोडचा यूज काय होता निगेटिव्हली कन्वर्ट कशामध्ये करते पॉझिटिव्ह म्हणजे cos थीटा इज इक्वल टू डायरेक्ट पॉझिटिव्ह करून टाकू तर 11 अपॉन अंडर रूट 17 इंटू अंडर रूट 14 किती होते आपल्याला अंडर रूट 17 इंटू अंडर रूट 14 तर होते आपल्याला 238 म्हणजे अंडर रूट 238. ठीक आहे, ते आता याचा अँगल आहे माहिती आहे, मग आपण डायरेक्ट थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 11 अपॉन अंडर रूट 238. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन वरून आपण अँगल बिटवीन द टू प्लेन्स काढू शकतो. लक्षात ठेवा अँगल बिटवीन द टू प्लेन्सचा फॉर्म्युला आपल्याला काय आहे कॉस थीटा इज इक्वल टू मोड ऑफ a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू अंडर रूट a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. ठीक आहे, या पद्धतीने आपला हा टॉपिक